कमळे ए कमळे हे बघ तुझ्या आवडीची पुरणपोळी केली पुरणपोळी आज काय विशेष आहे? तू खाऊन तर बघ घे आवडली अजून खा आई सांग की काय विशेष आहे? अगं बाई तू खा की अगं सांग की. कमळे उद्या मी तुला एक सत्य सांगणार आहे. म्या उद्या तुला तुझ्या बाचं नाव सांगणार आहे. आई अगं मी तुला विचारलेलंच नाही. म्हणजे मला काही गरज नाही वाटत नाव जाणून घ्यायची. गरज आहे कमळे. मला ना आता तुला समत खरं खरं सांगून टाकायचंय. तू आता मोठी झाली बाय. आता तुला हे समद जाणून घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. माझी पोर एवढी समजूतदार आहे, एवढी गुणी आहे का मला वाईट वाटू नये म्हणून समद स्वतःच्या मनात ठेवून राहिलीस. मनात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळाली नाही तरी बी तू कधी बी बोलून दाखवलं नाहीस. खरं आता नाही. आता मी हे सत्य लपवून ठेवू शकत नाही. तुला बी तुझा भाग कोण आहे हे कळायला पाहिजे. असं तुला वाटत नाही? आई होय म्हणजे खरं मला बी असं वाटलं होतं आणि त्याबद्दल मला दुपारी जरा वाईट बी वाटलं. मला नाही ग असं तुला कवा विचारावंच वाटलेलं नाही. म्हणजे बघ की लहानपणी सगळ्या पोरांचं बा यायचं शाळेला सोडायला, तेव्हा तू मला सोडायला आणि घ्यायला यायचीस. मग आपण आपल्या गावची कुठली जत्रा असली का ती पोरं त्यांच्या बाला आणायची, मी तुझ्या संग फिरायचो की नाही. आम्ही आजारी पडलो तर मग रात्री माझ्या शेजारी तूच असायचीस. माझा कुठला हट्ट असेल तूच पुरवलायस. काय मी चुकलो तर तूच ओरडलीस. मग मला असं कवाच वाटलेलं नाही का माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. म्हणजे तू मला आई आणि बा दोघांचं बी प्रेम दिलंयस आणि आबा तर होतंच की. त्यामुळं माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे असं मला कवाच वाटलेलं नाही. नाही कमळे. अगं असं किती दिवस खऱ्यापासनं पळायचं. अगं आज जे झालं ते परत परत होत राहणार.